नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. सकाळी 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातील एक महत्त्वाची बातमी या क्षणाची. सांगलीचे नगरसेवक अशोक चव्हाणांच्या भेटीला या ठिकाणी गेलेले आहेत. चव्हाण यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू असल्याची माहिती कळतेय. सांगलीच्या जागेसाठी सांगलीचे नगरसेवक आग्रही असून याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी 22 नगरसेवक या ठिकाणी चव्हाणांच्या भेटीला गेल्याचं कळतंय. आणि चव्हाणांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी ही बैठक सुरू असून सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस नगरसेवक आग्रही आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही या ठिकाणी बैठक सुरू आहे चव्हाणांच्या घरी. मुजीब शेख आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. मुजीब, आपण पाहतोय सांगलीच्या जागेसाठी कुठेतरी काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत ते आग्रही आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती ही बैठक सुरू झाली आहे. काय तपशील या क्षणाचे? बरोबर आहे स्वाती, कारण की सांगलीची ही जागा काँग्रेसला सोडावी यासाठी हे नगरसेवक आग्रही आहेत. त्याच बरोबर वसंतदादा पाटील यांचे नातू जे आहेत विशाल पाटील यांना तिकीट द्यावे यासाठी देखील सांगलीमधून खूप मागणी होते काँग्रेसकडून. आणि त्याच मागणीसाठी आज सांगलीचे तब्बल 22 नगरसेवक आणि 3 जिल्हा परिषद सदस्य आज नांदेडला पोहोचले आहेत. अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे त्यांच्या निवासस्थानी या नगरसेवकांची आणि त्यांची सध्या बैठक सुरू आहे. आणि या बैठकीमध्ये प्रतीक पाटलांचाही विषय चर्चेला जाणार आहे. त्यांची देखील प्रदेशाध्यक्षांनी मनधरणी करावी अशी नगरसेवकांची मागणी आहे. थोड्या वेळानंतर ही बैठक पूर्ण होईल आणि नेमकं काय निर्णय या संदर्भात होईल किंवा अशोक चव्हाणांची काय भूमिका असेल ते आपल्याला कळेल. अगदी. आणि या बैठकीनंतर नेमकं काय समोर येतं या संदर्भातील तपशील अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद मुजीब या माहितीसाठी.